नमस्कार माझ्या भावी शिक्षकांनो, तुम्ही पाहताय श्यामसुंदर माने इन्स्पायरिंग यू हा यूट्यूब चॅनल। आज मी तुमच्यासोबत लँग्वेज टीचरसाठी काही बेसिक क्वेश्चन्स आहेत जे कंटेंट महत्त्वाचे आहेत, त्या संदर्भात काही क्वेश्चनिंग होऊ शकतं, त्या संदर्भात हा मी व्हिडिओ बनवतो। आपण एकंदरीत इंटरव्ह्यू कसा द्यावा याच्या संदर्भातले 15 ते 20 व्हिडिओज दिलेले आहेत। तुम्हाला जर ते व्हिडिओ भेटत नसतील तर नक्कीच मला कमेंट करा, मी तुम्हाला त्याची लिंक देईन। त्याशिवाय काही लोक मला सारखं कमेंट करत आहेत की सर तुम्ही व्हिडिओ रेअरली बनवायला लागला अलीकडे। मला तुम्हाला एवढं सांगायचं की तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण माझे काही व्हिडिओ हे अनलिस्ट असतात आणि काही फक्त सबस्क्रायबरसाठीच अवेलेबल असतात। सो असं होऊ शकतं की तुम्ही फक्त व्हिडिओ पाहिला आणि चॅनल सबस्क्राईब नाही केलं, सो सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा। त्यानंतर ही शिक्षक भरती पूर्ण होईपर्यंत मी आपल्याला इंटरव्ह्यू आणि डेमो या संदर्भात मार्गदर्शनपर असे अनेक व्हिडिओ बनवणार आहेत। तर चला आज आपण लँग्वेज संदर्भात काही प्रश्न असतात जे बेसिक फक्त लँग्वेज या विषयातच विचारले जाऊ शकतात, त्या संदर्भात आज आपण चर्चा करतोय। मी इंग्लिशला सेंटर ठेवून प्रश्न विचारतोय, पण लँग्वेज आहे त्या सगळ्या भाषेला लागू होतो। सो तुम्ही मराठी, हिंदी, उर्दू या जरी भाषामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन असेल किंवा या भाषांसाठी जर इंटरव्ह्यू देणार असाल तरी तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरेल। सर्वात पहिला बेसिक प्रश्न असू शकतो ग्रामर संदर्भातला, हाऊ मेनी टेन्सेस इन इंग्लिश। आणि कॉमनली तुम्ही प्रत्येक भाषेमध्ये एवढेच टेन्सेस असायला हवेत, सो यू कॅन आन्सर 12। व्हॉट इज लँग्वेज, लँग्वेज म्हणजे काय याचंही तुम्ही एक ऑथेंटिक आन्सर शोधून ठेवू शकता। लँग्वेज इज मीन्स ऑफ कम्युनिकेशन, लँग्वेज इज अ टूल टू कम्युनिकेट, असं तुम्ही एक सिम्पल आन्सर देऊ शकता किंवा याचे स्टँडर्ड डेफिनेशन शोधू शकता। लवकरच मी तुम्हाला या संदर्भात एक नवीन व्हिडिओ देईन। त्यानंतर बेसिक ऑब्जेक्टिव्ह टू टीच लँग्वेज। आता एखादी भाषा शिकवण्याचं बेसिक ऑब्जेक्टिव्ह काय असतं, लँग्वेज शिकवायची म्हणजे काय, त्यातले असे कोणते बेसिक स्किल्स आहेत जे विद्यार्थ्यांना आले पाहिजे। एक लँग्वेज टीचर म्हणून जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांसमोर जाता तेव्हा तुमच्या डोक्यात एक बेसिक आयडिया असली पाहिजे की मला विद्यार्थ्यांना हे 4 स्किल लँग्वेजमध्ये शिकवायचे आहेत। आता ते कोणते बरं लँग्वेज स्किल, त्याला आपण म्हणतो LSRW। आय रिपीट, LSRW। L लिसनिंग स्किल, S स्पीकिंग स्किल, R रीडिंग स्किल आणि W रायटिंग स्किल। लँग्वेज टीचर तो कोणता का असेना, मराठी, हिंदी, इंग्रजी किंवा इतर कुठल्याही भाषेचं सुद्धा, त्याचं हेच बेसिक टार्गेट असतं, हे त्याचं फायनल डेस्टिनेशन असतं। विद्यार्थ्याला इंग्लिश ऐकायला, बोलायला, लिहायला आणि वाचायला आली की इंग्रजी असो किंवा कुठल्याही भाषा शिक्षकाचा असो, ऑब्जेक्टिव्ह बऱ्यापैकी फुलफिल होतं, जे बेसिक ऑब्जेक्टिव्ह आहे। त्यानंतर हाऊ मेनी लँग्वेजेस, आता प्रत्येक भाषेमध्ये ह्याच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन येईल। मी इंग्लिशमधलं सांगतो, हाऊ मेनी कॉन्सनंट्स इन इंग्लिश 21, हाऊ मेनी वॉवल्स इन इंग्लिश 5। कॉन्सनंट कुठले कुठले आहेत, AEIOU सोडून, आय रिपीट AEIOU सोडून जे 21 उरतात ते कॉन्सनंट आहेत। एकूण 26 अल्फाबेट आहेत, त्यापैकी 21 आहेत कॉन्सनंट आणि 5 आहेत वॉवल्स। वॉवल्स कुठले कुठले आहेत, AEIOU। कॉन्सनंट कुठले कुठले आहेत, BCDFGH JK LM NPQ RST WX YZ। बघा मी AEIOU न टाकता हे 21 कॉन्सनंट तुम्हाला म्हणून दाखवले। त्यानंतर पार्ट्स ऑफ स्पीच किती आहेत इंग्लिशमध्ये, 8 आहेत। मला वाटतं प्रत्येक भाषेमध्ये 8च असायला हवे। कुठले कुठले आहेत, नाउन, प्रोनाउन, वर्ब, ॲडवर्ब, कंजंक्शन, इंटरजेक्शन, प्रपोजिशन। हे 8 काय आहेत, पार्ट्स ऑफ स्पीच। रिपीट, नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन। मराठीत नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, त्यानंतर शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय, हे 8 आहेत। पार्ट्स ऑफ स्पीचवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल इंग्लिशमध्ये तर नक्की सांगा, मी लवकरच पार्ट्स ऑफ स्पीचचे 8 व्हिडिओ सिरीज बनवणार आहे। सो तुम्हाला जर नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शनमध्ये काही डाऊट असेल, कॉन्सेप्ट क्लॅरिटी नसेल तर लवकरच मी त्या संदर्भातही एक व्हिडिओ बनवेन। त्यानंतर काही गमतीदार स्पेलिंग्ससुद्धा आहेत। हा प्रश्न फक्त इंग्लिशला लागू होईल, जसं की कर्नलचं स्पेलिंग सांगा, लेफ्टनंटचं स्पेलिंग सांगा, सायकोलॉजीचं स्पेलिंग सांगा, नीचं स्पेलिंग सांगा किंवा माऊसचं अनेक वचन सांगा वगैरे, असे काही बेसिक प्रश्न असू शकतात। याचीही तुम्हाला तयारी करायची। तुम्हाला जर याची उत्तरं येत असतील तर फटाफट खाली कमेंट करा। माऊसचं अनेक वचन काय, मॅनचं अनेक वचन काय,
किंवा सायकोलॉजीचं स्पेलिंग काय, कर्नलचं स्पेलिंग काय, लेफ्टनंटचं स्पेलिंग काय. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच, जे महत्त्वाचे फिगर ऑफ स्पीच आहेत, मराठीत आहेत, हिंदीत आहेत किंवा इंग्लिशमध्ये आहेत, त्याचं तुम्हाला काय करायचं, एक रिव्हिजन घ्यायचं आहे, त्याचं एखादं बेसिक डेफिनेशन आणि त्याचं एक एक्झाम्पल. त्यानंतर लँग्वेज शिकवताना कुठल्या कुठल्या मेथड्स आहेत ज्या आपण वापरू शकतो टीचिंगसाठी. एक आहे इंडक्टिव्ह मेथड, एक आहे डिडक्टिव्ह मेथड, एक आहे ग्रामर कम ट्रान्सलेशन मेथड, एक आहे ग्रुप डिस्कशन, एक आहे डेमॉन्स्ट्रेशन. असे म्हणजे बऱ्याचशा मेथड्स आहेत. ब्रेनस्टॉर्मिंग आहे, त्यानंतर एक्सटेम्पोज आहेत. खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही लँग्वेजमध्ये काय करू शकता, एनहान्स करू शकता. सो या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचं. त्यानंतर आर्टिकल संदर्भात एक बेसिक प्रश्न का आहे की आर्टिकल्स फक्त इंग्रजी भाषेत आहेत, इतर कोणत्याही भाषेत नाहीत. आर्टिकल्स किती आहेत इंग्रजीमध्ये? एकूण 3 आर्टिकल्स आहेत, अ अँड द. कोणते कोणते आहेत? अ अँड द. अ आणि ॲन हे इनडेफिनेट आर्टिकल आहे, तर द हा डेफिनेट आर्टिकल आहे. अ कधी वापरायचं, ॲन कधी वापरायचं, द कधी वापरायचं तुम्हाला माहीत असलं पाहिजे. हे अतिशय बेसिक आहे. आणि यानंतरचा जो पुढचा व्हिडिओ आहे मी इंटरव्ह्यू स्किलमध्ये लँग्वेज बेसवर, त्याच्यामध्ये मी प्रत्येक भाषेतले काही मस्ट रीड नॉवल, पोएट आणि मस्ट नो थिंग्स आपल्यासोबत शेअर करणार आहे. सो कुठेही जाऊ नका, पाहत राहा श्यामसुंदर माने इन्स्पायरिंग यू हा यूट्यूब चॅनल. माझे इतर व्हिडिओ नक्की पहा, 15 ते 16 व्हिडिओ आहेत. अतिशय शास्त्रीय पद्धतीने माहिती दिलेली आहे. माझा ह्या क्षेत्रातला 10 वर्षाचा पूर्ण अनुभव मी याच्यामध्ये पणाला लावला मित्रांनो. सो स्टे ट्यून्ड. थँक्यू. ऑल द बेस्ट.